भारतीय जनता पक्षाचा वारे कमल असं कसं येत नाही. आता मला सांगा का असली कमळ निवडून देणार का नकलीला मतदान करणार? सगळेजण सांगा. असली कमळ निवडून देणार का नकलीला कमळ मतदान करणार? नाही, मी असं ऐकलं तुषार भाऊ, चेतन भाऊ बसले, लताताई बसल्या, मालारीताई बसल्या, चारही उमेदवार आहे. बसू नका, उभे राहा. समोर या, समोर या. चेतन भाऊ आहे, महापौर होते, तुषार भाऊ आहे, लताताई आहे, आपल्या मालानी लताताई देशमुख आहे, आणि त्यांना आशीर्वाद द्यायसाठी बुलढाण्यावरून आमदार विजयराज शिंदे आले, आमच्या निवेदिताताई चौधरी आहे, प्रभुदासजी बिलावेकर आहे. जोरदार टाळा वाजवून यांचं स्वागत आहे. मी असं ऐकलं का इथं काही डबल ढोलकी वाजवणारे लोक येऊन जाते, आहे का नाही? डबल ढोलकी. अरे डबल ढोलकी अशी का तिकडे मुख्यमंत्र्यांच्या गाडीवर चढायचं आणि इकडे उतरल्यानंतर काय हातात घ्यायचं, जे काय घ्यायचं असेल ते हातात घ्यायचं. अरे एवढे काही लोक क्रॅक झालेले आहेत का? अमरावतीतले लोक, साईनगर प्रभागातले लोक क्रॅक आहे का त्याचे नटत असावं लागल? आहे का? नाही, लोक समजदार आहे, लोक समजदार आहे. डबल ढोलकी वाजवणाऱ्याला लोक माफ करतील काय? कराल का? हा तुषार भाऊ, आपला चेतन महापौर, हे जोपर्यंत नगरसेवक होते तुमच्या इथं कचऱ्याची समस्या आली का? नालीची समस्या आली का? नाही आली. पण 4 वर्ष प्रशासक लागलं आणि इकडचा आमदार आणि तिकडचा आमदार, इकडचा आमदार आणि तिकडचा आमदार, जे त्यानं ठेके घेतले कचरा उचलाचे, घेतले का नाही घेतले? घेतले का नाही घेतले? त्या पुढी अमरावती कचरामय झाली का नाही झाली? आणि आपल्याला जर का इंदोर सारखं शहर बनवायचं असलं स्वच्छ, इंदोर का स्वच्छ आहे? कारण का तिथं महापौर भाजपचा आहे, खासदार भाजपचा आहे, आमदार भाजपचा आहे. आपल्या इथेही होते ते, आपल्या इथे होऊ शकते, कारण का आपल्या इथं पालकमंत्री भाजपचा आहे, मुख्यमंत्री भाजपचा आहे, प्रधानमंत्री भाजपचे आहे. आणि त्याच्यामुळं इथं 4 कमळाचे निवडून आले तर आपलं साईनगर स्वच्छ होईल की नाही? मोठ्याने सांगा, तुमच्याशी बोलायला साईनगर स्वच्छ होईल की नाही? स्वच्छ होईल. पहा, त्या दिवशी देवेंद्रजी फडणवीस आले. आता या लोकांनी, चेतन भाऊनी, तुषार भाऊनं काय काय नाही केलं. एक ज्ञानेश्वर नाट्यगृह आहे. मला सांगा, ज्ञानेश्वर नाट्यगृहात नाटक पाहायसाठी इथून जायचं म्हटलं तर गाडीचं 1 लिटर पेट्रोल खर्च होते की नाही होत? एखादा कार्यक्रम करायचा असला तर 1 लिटर पेट्रोल खर्च होते. आपल्या पोरांना तिथं जाऊ शकत नाही. एक दुसरी अमरावती इकडे तयार झाली आहे. जसं मुंबईमध्ये नवी मुंबई तयार झाली तशी अकोलीमध्ये नवी अमरावती तयार झाली की नाही झाली? त्या दिवशी मी अकोलीमध्ये जाऊन आलो. चांगले घर आहे. मग मला सांगा का इथं चांगलं नाट्यगृह व्हायला पाहिजे की नाही पाहिजे? व्हायला पाहिजे की नाही व्हायला पाहिजे? ज्ञानेश्वर संकुलासारखं या माणसानं 30 कोटी रुपये त्याच्यासाठी मंजूर करून आणले. मग अशा माणसाला पाडणार का तुम्ही? अशा माणसाला निवडून देणार की पाडणार? माझा साधा सवाल आहे. कारण का या सभेनंतर तुम्हाला प्रत्येकाच्या घरी जायचं आहे, 10 घरी जायचं, आणि
10 घरी जाऊन हे विचारायचं आहे की कोणाची वैयक्तिक दुश्मनी असली तर गोष्ट निराळी, पण आपल्या कामासाठी जर हा माणूस येत असेल, 30 कोटी रुपयाचं नाट्यसंकुल होत असेल, 30 कोटी रुपयाचं क्रीडा संकुल होत असेल, आपले पोरं त्या क्रीडा संकुलामध्ये जाऊन जर का एमपीएससीची परीक्षा पास होत असतील, आपले पोरं पोलीसचे इन्स्पेक्टर होत असतील, आपले पोरं पोलीसचे फौजदार हवालदार होत असतील, मिलिटरीमध्ये जात असतील, अग्निवीर होत असतील, तर या माणसाला गमवायचं का? मोठ्याने सांगा, मोठ्याने एक वेळा हात वर करून सांगा की आम्ही गमावणार, आम्ही गमावणार, आम्ही कमळालाच मतदान करणार. बरोबर आहे की नाही? खोटं आहे का खरं आहे? पण कसं आहे, आमचा तर जन्म म्हणजे कमळासाठीच, कमळासाठी आयुष्य, तुमचंही कमळासाठी आयुष्य. मी एवढं कळकळून का सांगतो, मी एवढं कळकळून का सांगतो की कमळ पाहिजे, कारण का अमरावती सुरक्षित राहिली पाहिजे माझ्या आई बहिणीमुळे. आता काही बहिणी मला दिसतात की त्या लाडक्या बहिणी देवामुळेच्या 1500 रुपये मिळतात त्यांना. तुमच्या इथं काँग्रेसचं पॅनल नाही वाटतं, आहे का काँग्रेसचं? नाही, 2 जण आहे काँग्रेसचे. ते 2 जण मला मागायला आलेला मत तर जरा सोटे देऊन हाला त्यांना. खरंच सांगतो, सोटे देऊन हाला. कारण काय आहे, त्या काँग्रेसवाल्यांनी सांगितलं आपले देवाभाऊ असे आहे का दिवाळीच्या वेळेलाही 1500 रुपये टाकतात, दसऱ्याच्या वेळेलाही 1500 रुपये टाकतात. त्यांनी ठरवलं का संक्रांतीच्या अगोदर 3000 रुपये टाकतात. हे बदमाश काँग्रेसवाले कसे आहे, हे बहिणीचे विरोधात आहे. त्यांनी म्हटलं की मकर संक्रांतीच्या अगोदर पैसे टाकू नका, निवडणूक आयोगाला पत्र लिहू आणि म्हणून काँग्रेसवाल्याला बाजूला करून टाका, डबल ढोलकीला बाजूला करून टाका. आणि तिसरी महत्वाची गोष्ट, राष्ट्रवादी अजित पवार आहे का इथं उभे? आहे पॅनल आहे का त्यांचं? आहे. मी तुम्हाला याच्यासाठी सांगतोय का मी जाहीर केलं, कोणी काही म्हणू मला, मी जाहीर केलं की अमरावतीचा महापौर हिंदू असला तर मला चालेल, बौद्ध असला तर मला चालेल, बिलावेकर साहेब आदिवासी महापौर असला तर मला चालेल, पण मला मुस्लिम महापौर चालणार. तुम्हाला चालेल का? अरे याच्यासाठी चालणार नाही का? मी पाहतो गायीची हत्या होते. अरे एका त्या मारुतीच्या गाडीमध्ये गायीला खचून खचून नेल्या जाते. MDMA मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी चालते. आपल्या विद्या भारती कॉलेजच्या समोर तेच लोक विकतात आपल्या पोरांना. गांजा मोठ्या प्रमाणात आहे. अरे आपल्या मुलींना लवजिहाद वाचवण्यासाठी आम्हाला परिश्रम करावे लागतात. चायना चाकू मोठ्या प्रमाणात आहे. आणि मग असं असताना तो ओवेसी म्हणतो की या अमरावतीचा महापौर मुस्लिम महापौर करून दाखव. तिकडे अजितदादा पवारचे लोक म्हणतात की आमचे जर तिकडे 25 निवडून आले, आपल्या इकडे नाही करत भाषण, पण तिकडे गेल्यानंतर भाषण करतात की हम इस बार मुस्लिम महापौर करेंगे. काँग्रेसवाले तो लुटांगण घालणार आहे. मग राहिलं कोण? राहिलं एकमेव भारतीय जनता पक्ष. आणि म्हणून या अवैध धंद्याला संरक्षण देणारा जर का महापौर नको असेल तर तुम्हाला भारतीय जनता पक्षाचा महापौर बनवा. साधं गणित आहे, आकड्याचं गणित असतं, डोक्याचं गणित असतं. 90 साधारणतः मला असं वाटतं 87 नगरसेवक आहे, बरोबर आहे. अमरावती महानगरपालिकेमध्ये 87 नगरसेवक. महापौर बनवण्यासाठी 45 नगरसेवक भारतीय जनता पक्षाचे आहेत. मग 45 नगरसेवक आले पाहिजे. तर मग या साईनगर प्रभागामधून मागच्या वेळेला जसे तुम्ही निवडून दिले तसे 4 नगरसेवक निवडून देणार की नाही?
देणार की नाही? मला हात वर करून सांगा, 45 मध्ये 4 नगरसेवक असले पाहिजे, माझी विनंती आहे, ती पूर्ण करणार की नाही? हो म्हणा. नक्की? मी गॅरंटी 45 पैकी हे 4 नगरसेवक हे कमळाचे असले पाहिजे. कोणी काही म्हणो, कोणी इथे येतील, ते म्हणतील की आमचे नगरसेवक निवडून द्या, आम्ही त्याला भारतीय जनता पक्षात घेऊन जाऊ. त्यांना सांगा, जेव्हा आमच्याजवळ ओरिजिनल कमळ आहे तेव्हा तुमचे झेंडू आम्ही कायले उधार घेणार. खरंच सांगायला पाहिजे. अरे सडेतोड बोलायला पाहिजे, सडेतोड बोलायला पाहिजे की ओरिजिनल कमळ आमच्या जवळ आहे तर दुसऱ्याचे झेंडू आपल्याला चालेल का? नाही चालणार. आणि त्याच्यामुळं एकच आपल्याला ठरवायचंय, की आपला साईनगर प्रभाग संपूर्णतः ताकदीचा हिंदुत्वाला मानणारा प्रभाग आहे. जेव्हा 2022 मध्ये अमरावतीमध्ये दंगल सदृश परिस्थिती झाली तेव्हा हाच चेतन गावंडे होते, या लताताई देशमुख होत्या, हेच तुषार भारतीय होते की तिथे लढवय्यासारखे राजकमल चौकात उभे होते. अरे हेच होते की यांनी 2 वर्षापर्यंत कोर्टामध्ये एरधारा घातला. अरे कोणासाठी घातल्या? तुम्ही या खुर्च्यांवर बसलेले आहात, आमच्या माता भगिनी बसलेल्या आहेत. या माता भगिनी सुरक्षित राहाव्या, या माता भगिनींच्या केसाला धक्का लागू नये म्हणून काम करणारे लोक. त्यावेळेला कुठे गेले होते लोक की आता म्हणतात की निवडून आल्यानंतर आम्ही भाजपमध्ये येऊ. त्यावेळेला कुठे होतं यांचं अस्तित्व? त्यावेळेला कुठे होते यांचे भाषण? आणि म्हणून मी सातत्यानं म्हणतो की जे असली आहे त्या असलीवर आपण शिक्कामोर्तब केलं पाहिजे. आपले पालकमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे आलेले आहेत, ते विकासावर संपूर्ण भाषण करणार. त्यांच्या डोक्यामध्ये पूर्ण रोडमॅप पूर्ण अमरावतीचा आहे. 700-750 कोटी रुपये खिशामध्ये घेऊन फिरतात. ज्या ठिकाणी अडचण असेल त्या ठिकाणी ते टाकतात, कारण रोडमॅप आहे. पण त्याच्याही पेक्षा महत्वाचं, विकासाच्या पेक्षा महत्वाचं सुरक्षा माझ्यासाठी आहे. आणि सुरक्षेसाठी मी एवढंच म्हणतो की 4च्या 4 असली कमळाचे निवडून द्या. निवडून द्याल का? निवडून द्याल की नाही? जर निवडून देणार असाल तर पुन्हा एक वेळा भारत मातेचा जय जयकार करू. आणि मला वाटतं की 16 तारखेलाही फक्त आणि फक्त इथं भारत मातेचा जय जयकार चालला पाहिजे, भगव्याचा जय जयकार चालला पाहिजे.